इतक्या विरोधाभाव धरून आलेली पुतना तिला सुद्धा सायुज्य देऊन टाकलं, ही त्या मालकाच्या मुखातली ताकद आहे. काय प्रचंड शक्ती आहे बघा त्याच्याकडे, काय पवित्र मुख असतंय. डोळियाची भूक नवजे माझ्या, पाहता श्रीमुख सुखावले सुख. डोळियाची भूक नवजे माझ्या, सुख सुद्धा सुखावतंय. एक प्रसंग मांडतो तुमच्या पुढे. चला, चोखोबाराय गरिबीतले वारकरी होते. पुतना ही राक्षसाच्या कुळातली होती, पण एका राजघराण्यातली बाई, जिच्या नवऱ्याला 222 पद होते, मंत्री पद 222, एकट्यालाच होते, एकट्यालाच 222. आणि तो मंत्री काही तुमच्या माझ्यासारख्या मरक्या माणसांचा मंत्री नव्हता, तो आमरांचा मंत्री होता, देवांचा राजा होता, देवांचा. बसायला ऐरावत नावाचा हत्ती होता. राहाला अमरपुरी नावाचं सोन्याचं गाव होतं. एवढा प्रचंड श्रीमंत. त्याचं नाव इंद्र आहे, पत्नीचं नाव शची आहे, मुलाचं नाव जयंत, मुलीचं नाव जयंती. असा गोडसा त्याचा परिवार. शची नावाची पत्नी आहे त्याची. एके दिवशी शचीकडे इंद्रभुवनाला एक वारकरी गेले. त्या वारकरी म्हणजे 6व्या क्रमांकाचा संन्याशी. त्या संन्याशाचं नाव आहे देवर्षी नारद. 19 संन्याशी आले माझ्या वाचनामध्ये. त्याच्यापैकी 6व्या क्रमांकाचा संन्याशी देवर्षी नारद भजनानंदी आहेत. गळ्यात विणा आहे, हातात चिपळ्या येतात. म्हणून तर आपल्याकडं संप्रदायात या गादीला नारदाची गादी म्हणतात, नारदांची गादी. आणि बसून कीर्तन करतात का? बसून म्हणजे अपघात झाल्यामुळं मी बसून करत होतो त्याला बसून नाही. बसून कीर्तन म्हणजे भागवत, रामायण, पुराण याला बसून कीर्तन. ही 9 लोक होती, त्याच्यापैकी शुकाचार्य 1 नंबरला. आणि त्या गादीला व्यासांची गादी म्हणतात. पण वारकरी संप्रदायातल्या परंपरेला नारदांच्या गादीचं महत्व आहे. हिला नारदांची गादी म्हणतात. आणि ती कथाकारांची गादी असती, तिला व्यासांची गादी म्हणतात. मग नारद आले, एक वारकरी आलेला आहे. नारदांसारखं भजन नाही केलं कोणी, जीवनभर भजन केलं, जीवनभर. नारद आल्याच्या नंतर नारदांचं स्वागत केलं, सन्मान केला. आपल्या संप्रदायात फार मोठी किंमत आहे. खरं तर संप्रदायातल्या भजन्यानं, मृदंगाचार्यानं, कीर्तनकारानं इतकं गोड वागायला पाहिजे, इतकं गोड वागायला पाहिजे की जी माणसं कधी कधी आईवडिलांचं रोज दर्शन घेत नाहीत, ती माणसं आमचं घेतात. इतका पवित्र संप्रदाय जगात कोणता असेल तर तो वारकरी संप्रदाय. देशाचे पंतप्रधान सुद्धा श्रीमंत श्री सद्गुरू शांतीब्रह्म कुरेकर बाबांच्या चरणावर नतमस्तक होतात. मी मगाशी बोलून गेलो रवी महाराजांना. वारकरी संप्रदायातले आपण तर ज्ञानोबाराय तुकोबाराय पाहिली नाही, पण ज्ञानोबाराय तुकोबारायची सात्विकता ज्यांच्याकडे दिसते ते श्रीमंत श्री सद्गुरू कुरेकर बाबा महाराज. किती किती मोठा संप्रदायाचं वैभव आहे आपल्या, किती मोठा. या देशातला आमदार असेल, या देशातला खासदार असेल, या देशातला मंत्री असेल, तो कीर्तनकाराची जात विचारित नाही, त्याचं कुळ विचारित नाही. तो फक्त वारकरी आहे. या देशातला श्रीमंत असेल, या देशातला व्यापारी असेल, या देशातला शैक्षणिक क्षेत्रातला असेल, या देशातला वैद्यकीय क्षेत्रातला असेल, पक्वाद्या असेल, गळ्यात माळ असेल तर त्यालाही नमस्कार करतात, भजन्याला नमस्कार, कीर्तनकाराला नमस्कार. इतका पवित्र संप्रदाय. याच्यात गोड वागायला पाहिजे, चांगलं वागणं गरजेचं आहे. ठीक आहे, माणसं गढूळ भेटत असतील, माणसं विचित्र भेटत असतील आपल्या तिघांना, आपण डोकंच लावायचं नाही त्यांना. आपण कशाला त्यांना डोकं लावायचं? चला, तो त्याचा त्याचा भाग आहे, त्याचा त्याच्या डोक्यातला गरदा त्याच्याकडे ठेवायचा. आपण त्याला नाही डोकं लावलं पाहिजे. आपण संप्रदायाचं काम करत असताना लोक आपल्याला किती मानतात हे बघायचं. मी नर्मदा परिक्रमा करत असताना, महाराष्ट्र राज्याच्या बाहेर परिक्रमा आहे ती, पण यूट्यूबवर पाहिल्याच्या नंतर भाऊ मला चांगल्या प्रतीचे डब्बे घेऊन येत होती लोक, श्रीमंत लोक डब्बे. इकून तिकून फोन घ्यायचे, विचारायचे बाळू महाराज कोण्या मुक्कामाला थांबलेत तिथं. तिथं मला डब्बे यायचे. रात्री 10-10 वाजता उठून काही माणसं फळं घेऊन यायची. म्हणजे ह्या संप्रदायाची शक्ती महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आहे. इतका मोठा गोड संप्रदाय. नारद गेल्याच्या नंतर नारदांच्या चरणावर शची नतमस्तक होतात. शची कोण?
जिच्या नवऱ्याला 222 पद आहेत प्रकाशराव, 222 भाऊ, 222 मंत्रीपद एकट्यालाच मंत्रीपद सांगतो त्याच्यातलं एक. त्याच्याकडे असं पद आहे एक, भोगावती नावाच्या 2 गंगा आहेत, एक स्वर्गात एक आणि खाली एक आहे. त्या भोगावती नावाच्या गंगेचं पाणी एका पात्रात घ्यायचं आणि त्याच्यात काही टाकून त्याची शाही तयार करायची, आणि त्या शाहीनं इंद्रानं फॉर्मवर सही केली आणि त्या फॉर्मवर टाईम टाकला आणि गिरगावकराचं नाव टाकलं. उद्या 12:30 वाजता यमानं गिरगावकर मारलाच पाहिजे. मग ते कारण काही बी असेल, गुचकी आली असेल, ठसका लागला असेल, अटॅक आला असेल, ठेस लागली असेल, खाली पडला असेल, मळमळ झाला असेल, उलटी झाली असेल, गाडीनं उडवला असेल, पण बरोबर 12:30ला म्हणजे 12:30लाच मरणार गिरगावकर. सही कोणाची माहिती नाही बुवा? इंद्राची. मृत्यूच्या फॉर्मवर इंद्राची सही असल्याशिवाय दक्षिणेचा मालक कोणालाही मारित नाही. हे पद त्याच्याकडे. दुसरं पद सांगतोय, वरुण नावाचा व्यक्ती फॉर्म घेऊन गेला. परभणी जिल्हा आहे, परभणी जिल्ह्यात बरीच गावं आहेत, लातूर जिल्हा आहे, हिंगोली जिल्हा आहे, जालना जिल्हा आहे, फारशी गाव आहेत. पण काही तालुक्यामध्ये, या संजू पाटील पुढे या वर या. विढाला वरुणानं इंद्राला सांगितलं, महाराज परभणी जिल्ह्यातला एक तालुका आहे, त्या तालुक्यातले सगळे सोयाबीन वाळायले, तर सगळी सोयाबीन वाळायले, तर पाऊस पाडावा लागतो. इंद्रानं सांगितलं, वरुणा वापस जाय, पाऊस पाडत नाही त्या भागात. बर ठीक आहे. आणि तिसऱ्या दिवशी इंद्रानं वरुणाला बोलून घेतलं, फॉर्म घे इकडं. ते फॉर्म घेतला आणि त्याच्यावर कशी सही केली देव जाणे. पाऊस पडला पण सोयाबीनच शिल्लक ठुलं नाही, वाटीसारख्या गारी पाड्या. म्हणजे चांगला पाऊस पाडून पीक किती येऊ द्यायचंय हे त्याच्यात सही नाही, आणि प्रचंड पाऊस पाडून पीक मातीत घालायचंय हे इंद्राच्याच सही नाही. सांगणारा तर हा मालक आहे, इंद्राला आदेश देणारा हा सगळ्या मंत्र्यांचा बॉस आहे ना इथं बसलेला. महाराज एवढं पच्च्या राजाकडे त्याची बायको नारदांचं दर्शन घेते. वारकरी संप्रदायाची ताकद इतकी मोठी आहे. दर्शन घेतलं नारदाचं. आणि खरं तर महाराजांनी सुद्धा चांगल्यांचंच पाया पडून घेतलं पाहिजे. भंगिरे पाया पडल्यावर महाराज बी जळून जाईल त्याच्या पापानं. काय अपेक्षा आहे भंगिऱ्याची? इतके कपाळ शुद्ध असतात का त्यांचे कपाळ एखाद्या वारकऱ्याच्या पायाला लागावं? तुम्हाला सुद्धा सांगतो तुम्ही. आणि दुसरी गोष्ट, महाराजाच्याही पाया पडायचं असेल तर त्याचं आचरण तपासायचं. ज्याचं आचरण नदीला गेलंय का, अशा भडव्यांच्या पाया पडल्यावर तुमचे संसार खालून जळतील. तुम्हाला चोंबाळणारी महाराज लागतात. नाही. ऐका पंडित जन तुमचे वंदितो चरण, नका करू नरस्तुती माझी परिसावी विनंती. ऐका पंडित जन तुमचे वंदितो चरण, नका करू नरस्तुती माझी परिसावी विनंती. फारसं चोमळायचं नाही. निंदा अथवा स्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाची गाऊ नये किंवा वर्णू नये. याच्याही पलीकडे इतराची स्तुती आम्हा ब्रह्महात्या. एका विठ्ठला वाचून या. नालायकांची स्तुती करणं म्हणजे ब्राह्मण कापल्याचं पाप लागतंय. पण
त्याचं वर्णन करावा, त्याला चोंभाळावा, मग त्यानं आम्हाला मोठं पाकिट द्यावा, ह्या अपेक्षेनं संप्रदाय चाललेला आहे, या अपेक्षेनं. पण एक सांगू का तुम्हाला, चोंभाळल्यानं एखादी गोष्ट भेटत असेल पण टिकायची का ती प्रारब्धानं टिकत असते. आपण किती आरडतो प्रकाश बुवा, अन्न मान धन हे तो प्रारब्धाधी. तुम्हाला चांगलं खायला भेटत असेल, चांगली कपडे भेटत असतील, मान भेटत असेल तर ते तुमचं नशीब आहे. आणि तुमचं नशीब जर फुटका असेल ना, तर कधी सून सुद्धा तुम्हाला आवजाव बोलणार नाही. असं समजायचं त्या सासऱ्यानं आपलं नशीब तुर्कस्तानच्या पलीकडे झोपलंय. हा, तू म्हणत असशील मी लेकरासाठी इतकं कमवून ठेवलंय, सगळीच बाप कमीत आहेत का, तू एकटाच बेजार थोडाच व्हायला. निसर्गाचा नियम आहे, बापानं पोरासाठी कमवावा आणि त्या पोरानं मायबापाला सांभाळून पुन्हा त्याच्या पोरासाठी कमवा, हा निसर्गाचा नियम आहे. आपण कमवतो काय नवलाची गोष्ट नाही. मी सारा महाराष्ट्र पालथा घातलाय, नियम आहे, निसर्गाचा नियम आहे. आपण आपल्या लेकरांसाठी कमवतो, पण आपलं प्रारब्ध जर खोटं असेल तर आपली सून सुद्धा आपल्याला आवजाऊ बोलत नाही. आणि आपलं प्रारब्ध गोड असेल तर आपण चुकीचं काम करणारी सुद्धा आपल्या घरातली लोक आपल्याला झोका देतात. त्याला प्रारब्ध म्हणतात. प्रारब्ध एक सोपी गोष्ट आहे. आपण सगळी शेतकरी माणसं आहोत. भाऊ किती लाखाचा बैल आणला संजू पाटील, तर बैल विकत घेतल्यावर कुठलं खातो तो, मालकानं टाकलेली वैरण, आणि महादेवाला सोड्याला कठाळ्या. भाऊ कोणाचं खाणार का नाही ते, आकड्याची कंस. ठीक आहे, तुमचं रान जवळ आहे शेताच्या गावाच्या, कुपाटी मोडून जरी देवाचा कठाळा गेला तर कोणाकडे तक्रार करताल. त्यानं खाल्लं कमी तुडीलं जास्त. मग आता 2 लाखाचे बैल चांगले का कठाळ्या चांगला? प्रकाश काय चांगला? नशीब कोण घेऊन आलाय? कठाळ्या. गण घरच्या बैलाला घागरमाळा, घाट्या, घुंगर, झुली, घुंगराचा कासरा, सगळा थाट. यशनीला गोंडे, मोरखीला गोंडे, कशाला गोंडे, आहे का नाही महाराज? पण टाकलं तेच खावं लागेल. तुम्ही लग्नाला गेल्यावर ते बसलं भिताड चाटीत. पण कठाळ्या कोणाचे बी आकडे, निबर कंस खात नाही, निवळ चिकाळ्यातले खात नाही, फुलड्याचीच खातो, म्हणजे त्रास होऊ नये. मग सांगा तुम्ही 2 लाखाचा बैल घेतलेला तो नशीबवान का कठाळ्या? कठाळ्या नशीबू घेऊन आलाय, नशीब. अजूनही लक्षात घ्या, महाराष्ट्रात फिरत असताना काही लोक अशी श्रीमंत भेटतात. एका श्रीमंत माणसाच्या कुत्र्याला रविवा लहानशी कॅबिन होती अशी गेटच्या पुढे केलेली. त्या कॅबिनमध्ये 1000 वॅटची वेशी, येशी कुत्र्याला, येशी बसलेली कुत्र्याला. हो, आणि त्या कुत्र्यानं जर घाण रूम केली तर ती 12-12 तासाचे 2 नोकर ते कुत्रं सांभाळायला. बाहेर फिरून आण, पाय मोकळे करून आण, आमकं करून आण. काय कुत्रे नशीब घेऊन आलेत. काय काय प्रारब्ध आहे, प्रारब्ध आहे, प्रारब्ध आहे. काही काही लोकांची कुत्रे विमानानं, सगळं कुटुंब गेल्यावर कुत्रं कुठं घरी ठेवायचं, त्याचंही तिकीट काढून विमानानं. मला असं वाटतंय मग प्रारब्धामुळं जर सगळ्या गोष्टी चलत असत्या तर हरामखोराचे पाय कशाला चाटायचे आपण? ठीक आहे भाऊ, एखाद्याला चोंभाळल्याच्या नंतर त्यानं मला 1 कोटी रुपये दिले, एरी म्हणतोय इतकं सोपं थोडंच कोणी 1 कोटी रुपये द्यायला. एखाद्या नालायकाला चोंभाळल्याच्या नंतर त्यानं 1 कोटी रुपये दिले, आनंद वाटला. गिरगावकरांनी ते 1 कोटी गाडीत टाकले. पण बार्शी पस्तर जातानाच अटॅक आला आणि गिरगावकर मेला. काय चाटायचे का 1 कोटी ते? मग तुम्हाला कसं ठेवायचं हे त्यांना आधीच ठरविलंय. तुम्हाला कोण्या स्तरावर ठेवायचं त्यांना आधीच ठरविलंय. त्याच्यामुळं संप्रदायातल्या लोकांनी, फारशा गढूळ लोकांना चोंभाळणं मला तरी वाटते मूर्खपणा आहे. विठाला विठाला. आणि प्रकाश बुवा तुम्हाला जर असंच टिकवायचं असेल, वाघबुवा 5 वर्षापासून आहेत. मी मगाशी त्यांना म्हणलं तुम्ही सोडलं नाही प्रकाश महाराजांना, चांगली गोष्ट आहे. तुम्हाला जर असंच टिकवायचं असेल तर जो श्रद्धेनं तुम्हाला मदत करतोय तिथंच लुडबुडत जा.
तुम्ही फार सांभाळून जरी एखादा तुमच्याकडे घेतला असेल तर तो कालांतरानं तुमची वरखंडे बी काढील, इतकं बी गिरगावकराचं लक्षात ठेवा. विठाला 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 विठाला. कारण कधी कधी काय असतं माहितीये का, काही ठराविक गडी असते. ते बैल जर शिवळा पडला किंवा उगच इकडं तिकडं तास सोडून जात असेल तर नुसता असं आसुडाला हात लावून असा उगारीत होते. शहाण्या गड्याचा आसूड पाहिला की गडी तासात येत होता. पण काही गडी इतके येडपट असते, आता ती शिवी माईकवर नाही देत तरी पण तुम्हाला कळण्यासाठी देते. एका आऊत हाणणाऱ्याचं मी वाक्य ऐकलं, इतकं घाण वाक्य. बैलाची शेपूट पिळून त्याला म्हणला अरे, त्यानं पुढचा शब्द वापरला 12. आता चा शब्द तुम्ही लावा घरी गेल्यावर. बैलाला ही शिव देऊन काय फायदा आहे मला सांगा बरं? काय संबंध आहे? तुम्हाला काय माहिती त्या बैलाचा बाप देतेत का नाही शेपूट मुरगाळून? काही कातड म्हणणार, त्याच बैलाच्या कातड्याची याची बायको पर्स वापरीती, त्याच बैलाच्या कातड्याची याची पोरं बेल्ट वापरीते, त्याच बैलाच्या कातड्याची याच्या पोरायला मोबाईलची कवर आहेत, आणि हे त्याची शेपूट पिळून कातड म्हणते. मूर्खपणाचं टोक आहे, मूर्खपणाचं. म्हणजे हे कधी कधी माणसं जे ज्याच्याकडून काम घेतात ते त्याचेच वरखंडे काढतात. असं कधी कधी महाराजांच्या बाबतीत होऊ शकते. शेपटी धरू शकतात, आपल्याला शेपटी नाही ता पण हृदय धरू शकते, इतकं मात्र आहे. असं टिकवायचं असेल तर असं गेल्या 5 वर्षापासून सर्वसामान्य माणसं पंक्ती करतात. शैक्षणिक क्षेत्राला तुम्ही मुंडे सर सांगितले, सगळी मोठी मोठी माणसं आहेत आधी करून, आणि काही काही साधे शेतकरी सुद्धा आहेत. काय कोणी एखाद्या वेळेस पिठलं भाकरीचा नाश्ता देत असेल, पण सगळ्यांचा अधिकार या सप्त्यात गोड आहे. असंच चालवा. विटेवरचा मालक गोड करीन. तुम्ही मी तर फक्त 12 वर्ष म्हणलंय. तुम्हाला जोपर्यंत गाडीत बसून पंढरपूरला येता येते तोपर्यंत सप्ताह मोडणार नाही. असंच ठेवा. नारद आले आणि नारदांचं दर्शन घेतलं. दर्जेदार बाई आहे भाऊ, दर्जेदार. प्रणाम म्हणे नारदा. नारदाने विचारलं माय खुशालेच? हो. बरंही म्हणावं एवढंच म्हणायला पाहिजे, पण तिनं नारदाला म्हणली मायासारखी सुखीच कोण नाही. नारद म्हणले बाई आता पंढरपूरला सप्ताह चालू आहे, त्या सप्त्यातल्या काल्यातल्या पंतरवाळ्या उचलून तुला चंद्रभागेच्या लांब नेऊन टाकायच्यात, हे काम तुझ्याकडे येणार आहे मीराबाई मठामध्ये. ती म्हणली मी इंद्राची बायको आहे आणि मला हे कसं शक्य आहे? मला हे पंतराळ्या उचलायचं काम कसं येणार? नारदांनी सांगितलं बाई आज संध्याकाळी तुझं पुण्य संपणार आहे आणि पुण्य संपल्याच्या नंतर तुला मृत्यूलोकात जन्म भेटणार आहे आणि तुला कामच करावं लागणार आहे. 33 कोटी देवांच्या राजाची बायको. दुःख वाटलं आणि विचारलं महाराज मला सुख पाहिजे, जा खाली. गोकुळात आली आणि गोकुळात आल्याच्या नंतर एका अनया नावाच्या गवळ्याची पत्नी म्हणून जन्म घेतला आणि भगवंताला पाहत राहिली. मिस पानियाचे गोविंदाची चट, चट म्हणजे आवड, पाण्याचं निमित्त करीत होती आणि भगवंताला पाहायला जात होती. भरला उलंडोनी रिता करी घट. रांजून भरलेला रिकामा करायची, म्हणजे सासून म्हणायचंच नाही रांजून भरला तरी पाण्याला कशाला चाललीस. भरलेला पुन्हा मोरीत रिचून द्यायचा. भरला नाही आत्या नाही भरला. तिला ते पाणी आणण्याचा त्रासच वाटून नव्हता, तिला एकच वाटायचं काय त्रास झाला तरी हरकत नाही पण त्याला बघायचं, ती देवाला बघायची. शेवटचा पुरावा सांगतोय. इतकी देवाला पाहायची, इतकी देवाला पाहायची की तिनं पाहिल्याच्या नंतर इतकं कर्ज झालं. मी रात्री पुरावा द्याला. ब्रह्मांडाचा धनी तो रे संती केला ऋणी, म्हणून नाचे मागे मागे वाहे अंगे भार त्याचा. ब्रह्मांडाचा धनी तो रे संती केला ऋणी. कर्ज आहे, राधेचं कर्ज झालं देवाच्या डोक्यावर. तोही राधेला पाहण्यासाठी इतका पागल झालाय. एके दिवशी राधा पाण्याला जात असताना हा धार काढायला निघाला, दूध काढायला निघाला. गाईला वासरं सोडे आणि राधेला पाहता पाहता वाड्यात बैल होता, त्या बैलाखालीच बसला. राधेला पाहून भुलले हरी, भुलले हरी.
मंगल